अजित दादा काय म्हणले आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये? अरे, प्रेस कॉन्फरन्स नव्हती आजची. आज पिंपरी चिंचवडमध्ये कलासागर हॉटेलमध्ये अजितदादांनी एक इन्फॉर्मल चॅट, ज्याला म्हणतो आपण अनौपचारिक बातचीत, अशी आम्ही पत्रकारांबरोबर बातचीत केली अजितदादांनी. पण त्या सगळ्या गप्पांमध्ये असं जाणवलं की अजितदादा जे रॅलीजमध्ये बोलतात आहे, जे भाजपच्या विरुद्ध बोलतात आहे, जे महेश लांडगेंच्या विरुद्ध बोलतात आहे, तो जोर दिसला नाही. ती आग पाखड म्हणतात ना, ती काय दिसली नाही. असं वाटतं की नाही का हे सगळं असं घडून आणल्यासारखं वाटते. म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी जे आपल्याला वाटते की खरंच टक्कर चालू आहे, काटेकी टक्कर, असं काही वाटत नाही आजच्या बोलण्यावरनं अजितदादांच्या. ज्या तऱ्हेने अजितदादा बोलत होते ना, प्रत्येक प्रश्नाला स्टॉल करत होते, म्हणजे ब्लॉक करत होते, म्हणजे रेस्पॉन्ड करत नव्हते. एखादा कॉल केला आपण ब्लॉक कसा करतो तसं अजितदादा ब्लॉक करत होते. आता आम्ही एक प्रश्न विचारायचा प्रयत्न केला आमच्या एक कलिगनी, एका पत्रकारांनी, की तुम्ही एवढं भ्रष्टाचाराचा आरोप करताय, तर तुम्ही सत्तेवर आल्यानंतर भ्रष्टाचाराची ही चौकशी करणार का? तुम्ही जे व्हाईटनर म्हणता टेंडरमध्ये लावलं आहे वगैरे वगैरे, कुत्र्यांच्या व्यासक्टॉमीमध्ये, स्टरलायझेशनमध्ये भ्रष्टाचार झाला, एक रस्त्याचं काम 1.5 किलोमीटरसाठी 81 कोटी रुपये खर्च केले महापालिकेने, असे जे अनेक तुम्ही आरोप करता. लूट झाली PCMCमध्ये, त्याचा तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार का? तर अजितदादा, आम्ही 3दा विचारायचा प्रयत्न केला, अजितदादाने त्याचं काय उत्तर दिलेलं नाही आहे. असे अनेक वेळा आम्ही प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही वन लायनर किंवा त्यांच्या कॉमेडीनी त्यांनी त्या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिली, म्हणजे उत्तर दिलंच नाही. म्हणजे मला एकंदरीत, मी पण एक प्रश्न विचारला होता की तुम्ही जेव्हा भाजपवर टीका केली, इतकी जोरदार टीका केली पिंपरी चिंचवडमध्ये की भ्रष्टाचार झाला आहे मागच्या 9 वर्षात, म्हणजे 5 वर्षात भाजपच्या रूलमध्ये, आणि त्यानंतर 3 वर्ष ॲडमिनिस्ट्रेटर शेखर सिंग यांच्या. मी पण प्रश्न विचारायचा प्रयत्न केला की तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचा फोन आला का? का बाबा दादा तुम्ही एवढं आमची बदनामी करताय, आमची वाट, असं काय? पण अजितदादांनी त्याचं पण उत्तर दिलेलं नाही. म्हणजे एकंदरीत असे, म्हणजे मला असं आता वाटायला लागलं की हे सगळं आपसात नाही का मिली भगत दिसते BJP आणि राष्ट्रवादीची. हे काय म्हणजे आपल्याला काय समजा ना, गंडवागंडवी करतात का काय चाललं आहे यांचं? एवढं सिरियसली दिसत नाही. मला असं वाटतं हेच सत्ताधारी पण हेच, आणि अपक्षामध्ये पण, विरोधी पक्षामध्ये पण हेच राहणार आहे. आणि आपल्याला असं वाटतं एक चित्र निर्माण केलं जातं आहे की यांच्यामध्ये नाही का खरीच फाईट चालू आहे, टफ फाईट होणार आहे, जबरदस्त बॅटल बघायला मिळणार आहे. मला तर नाही वाटत आता अजितदादांच्या आजच्या इन्फॉर्मल चॅटनंतर असा काय प्रकार आहे की अजितदादा खूप सिरियस दिसत नाही आहे.